नमस्कार मैत्रिणींनो, हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे। तो पहिलेच स्टिच केलेला आहे। त्यावरती डिझाइन आखलेली आहे, ती आपल्याला फक्त शिवून घ्यायची आहे। आता मी हे अस्तर आहे, याचा मधोमध भाग मी एक छोटासा टक्स देऊन त्या डिझाइनवरती ठेवून घेतलेला आहे ब्लाऊजच्या। आता एक आतमध्ये शिलाई मारून घेणार आहे मी, त्यामुळे दोन्ही साइड व्यवस्थित सारख्या येतील। आता गळा आपण आखून घेऊयात, शिवून घेऊयात। आता दुसरी बाजू लगेच शिवून घ्यायची। आता जो शिवून घेतलेला भाग आहे त्याच्या अर्धा इंचाच्या अंतरावर आता आपण कटिंग करून घेऊयात आणि तो भाग आता आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। हा ब्लाऊज कसा कट केला याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तसंच आय बटनावर मी याची लिंक देणार आहे, ते तुम्ही पाहून कट करू शकता। आता आपल्याला हा गळ्याचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे। जसा आखलेला आहे तसाच आपल्याला तो ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे। आता हे मी साइडचा अस्तर जोडून घेते। जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे। दोन्हीचा मध्य काढून 3.5 इंचाच्या अंतरावर आपण हा टक्स देणार आहोत। उभा 4.5 आणि आडवा 1 इंच असा आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला सारखा यावा म्हणून मी मार्किंग करून घेतलेली आहे। आता हे आपण समोरचे टक्स टाकून घेऊयात। परत दुसरा टक्स तसाच टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आता खालची कमरेची पट्टी डबल फोल्ड करून मी जोडून घेणार आहे। त्यावरती एक दाबटीप टाकून ती उलट दिशेने जोडून घ्यायची आहे। यावरती एक दाबटीप टाकून जोडून घेतलेला आहे। हा आपला समोरचा भाग आता तयार झालेला आहे। आता मागचा भाग आपण जसा समोरचा तयार केलता तशाच प्रकारे तयार करून घेऊयात। बरोबर मध्यभागी मार्किंग करून घ्यायची आणि याचेही शोल्डर आपण जोडून एक छोटासा टक्स टाकून घेऊयात आणि तो भागात आपल्याला जोडून घ्यायचा आहे। बरोबर मध्यभागी शिलाई मारून पहिली एक साइड जोडून घ्यायची गळ्याची आणि त्यानंतर दुसरी साइड जोडून घ्यायची। आता दुसरी साइड जोडून दोन्ही साइड जोडल्यानंतर आता आपण आतला भाग कटिंग करून घेऊयात। त्याला बारीकसे कट्स देऊन घेऊयात, त्यामुळे छान सरळ कपडा होईल आणि फिनिशिंगही छान येईल। आता हे यावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि अस्तर आणि कापड एकत्र जोडून घ्यायचं। आता पूर्ण अस्तर आपण जोडून घेऊयात। त्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत, कारण पाठीमागचे हुक करायचे आहेत। आता इथं एका साइडला आपल्याला हुकाची पट्टी आणि दुसऱ्या साइडला हुक लावण्यासाठी घरं तयार करून घ्यायची आहेत। दाबटीप टाकून एक्स्ट्राचा कापड कट करून घेतलेला आहे। आता हे फोल्ड करून घ्यायचं एक साइड आणि डबल फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून ही हुकासाठी पट्टी तयार करून घ्यायची आहे। बघा सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। आता ही पट्टी आपल्याला उलट साइडनं जोडायची आहे।
याला 2 पट्ट्या मी जोडलेल्या आहेत, एक अस्तरच्या आणि एक कापडाच्या. आता याला आपल्याला फोल्ड करून परत एकदा डबल फोल्ड करून घ्यायचं आणि ती पट्टी दुमडून हुक लावण्यासाठी घरं तयार करायची आहेत. जाडसर पट्टी तयार करायची असते हुक लावण्यासाठी. आता पाठीचे टक्स टाकून बघा दोन्ही व्यवस्थित जोडले गेल्यात. पाठीचे टक्स टाकून आता आपण याला खालच्या कमरेच्या पट्ट्या जोडून रेडी करून घेऊयात. दुसराही टक्स आपल्याला तसा शोल्डरच्या मध्यभागी घेऊन जोडून घ्यायचा आहे आणि इथे आता आपल्याला पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. आता शोल्डर जोडून घेऊयात आपण. त्यानंतर आता आपली जी मार्किंग केलेली आहे, जिथं स्टिच नाही आहे तिथं आपण थोडा थोडा शोल्डरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण बाह्या तयार करून घेऊयात. बाहीला आपल्याला जॉईंट लावून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला आपल्याला 2-2 इंचाच्या अंतरावर जॉईंट लावून घ्यायचे आहेत. मोंड्यामधला भाग थोडा कमी पडत आहे, त्यामुळे मी जॉईंट लावून घेणार आहे. एक दाबटीप टाकून कपडा फिनिशिंग द्यायची आहे कपड्याला. दुसरा भागही तशाच प्रकारे जॉईंट लावून घेतलेला आहे. आता आपण बाही जोडून घेऊयात. जशी डिझाईन आहे त्यानुसार बाही जोडून घेतलेली आहे. आता शोल्डरला ही बाही अटॅच करून घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजच्या. त्यानंतर फिनिशिंग करून ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे. आता फिटिंग करून घेऊयात. हा बघा, हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. आजचा आपला घागऱ्यावरचा ब्लाऊज कसा वाटला यावरती छानशी कमेंट करा आणि जो कटिंगचा भाग आहे तोही बघून घ्या. धन्यवाद.